एखाद्या शहरात किंवा एखाद्या गावामध्ये एखाद्या बिल्डरने एक नवीन इमारत बांधलेली आहे आणि तिथे 50-60 फ्लॅट त्यांनी काढलेले आहेत आणि त्या सगळ्या फ्लॅटची विक्री झाली, लोक राहायला आले. तर इथे बिल्डरचं काम तर संपून झालेलं आहे आणि लोक राहायला आल्यानंतर तिथे समजा लोकांना प्रॉब्लेम्स येतात की लिफ्ट बंद पडतीये किंवा वीज जातीये सारखी. त्यानंतर तिथे वॉचमन ठेवायचा आहे, सिक्युरिटी ठेवायचे आहेत, तसेच मेंटेनन्स ठेवायचा आहे सोसायटीचा. तर यासारख्या आता ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर त्यासाठी प्रत्येक वेळी बिल्डरकडे धाव घेणं शक्य होत नाही आणि मग तेव्हा जी गरज असते किंवा जी निर्माण होते संस्था, दॅट इज सहकारी गृहनिर्माण संस्था. तर ही सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे काय, तर एकाच इमारतीतील सभासदांनी एकत्रित येऊन त्या इमारतीचं कायदेशीररित्या केलेलं व्यवस्थापन आणि कायदेशीररित्या जी निर्माण केलेली असते ती संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था. तर ही एक फक्त संस्था नसते, तर ही एक लीगल एंटिटी असते. म्हणजे तिचं देखील नाव असतं, तिचं बँकेत अकाउंट असतं, तिचा शिक्का असतो. त्यानंतर तिला म्हणजे ती कोणावर कारवाई करू शकते आणि तिच्यावर देखील कारवाई होऊ शकते. तर म्हणजे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह ॲक्ट 1960च्या अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्था ही एक कायदेशीर संस्था आहे आणि तिचं उद्दिष्ट हे फक्त म्हणजे नफा कमावणे हे नसून त्यामध्ये जे सदस्य आहेत त्यांच्या हिताचं सगळं काम या संस्थेच्या अंतर्गत केलं जातं. यासाठी या संस्थेचे नियम म्हणजे लॉज असतात, बायलॉज असतात, ते संस्थेने ठरवून दिलेले असतात. तर ही संस्थेमध्ये काय असतं तर सहकार भावना ही महत्वाची असते. सहकार म्हणजे काय, तर ही संस्था एकट्याने चालत नाही. म्हणजे जी कमिटी असते ती कमिटी मालक नसते किंवा जो सोसायटीचा चेअरमॅन असतो तो चेअरमॅन मालक नाही किंवा सेक्रेटरी हा बॉस नसतो. तर मालक कोण असतात, तर हे सभासद असतात आणि त्यांच्या हितासाठी ही सोसायटी कार्यरत चालू असते, कार्य करत असते.